ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. सोलापूर जिल्ह्यामधील सोनार लुटी प्रकरणामधील आणि पाथर्डीमध्ये पोलिसांवरती गोळीबार करणारा कुख्यात आरोपी पाऊलस कचरू गायकवाड याला अखेर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे. आरोपीकडनं 2 गावठी पिस्तुलं, 4 जिवंत काडतुसं आणि मोबाईलसह 1,34,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 29 मे रोजी अक्कलकोट दक्षिण हद्दीमध्ये सोनाराला धमकावून 10,56,000 रुपयांचं सोने आणि चांदीचे दागिने लुटण्यात आले होते आणि या गुन्ह्यामध्ये पाऊलस गायकवाडचा सहभाग निष्पन्न झाला होता. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरती त्यानं पाथर्डीमध्ये गावठी कट्ट्यानं गोळीबार करून पलायन केलं होतं. दरम्यान पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सलग 15 दिवस आरोपीचा शोध घेतला. गुप्त माहितीच्या आधारे 2 जुलै रोजी तिसगाव परिसरामधनं मोठ्या शिताफीनं त्याला ताब्यात घेण्यात आलंय. आरोपीच्या विरुद्ध अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि नवी मुंबई इथे खुनाचा प्रयत्न, दरोडा, अपहरण, बलात्कार, जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अटकेनंतर त्याच्यावरती शस्त्रास्त्र कायद्यान्वये आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापूर लूट आणि पाथर्डी गोळीबार प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे एका सोनाराला लुटमार करून आरोपी नामे पाऊलस गायकवाड हा फरार झालेला होता. सदर आरोपी त्याला पकडण्यासाठी सोलापूर ग्रामीणची टीम पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत आलेली होती. त्यावेळी पाथर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाथर्डी पोलीस स्टेशनचे पथक व LCBच्या पथकावर सदरच्या आरोपिताने स्वतःकडील असलेल्या गावठी कट्ट्यातून गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता व सदर घटनेनंतर तो आरोपी हा तेथून पसार झालेला होता. आज रोजी सदर आरोपी त्याला पकडण्यामध्ये LCBच्या टीमला यश प्राप्त झालेले आहे. सदर आरोपिताकडे पोलिसांवर हमला केलेला गावठी कट्टा मिळून आलेला आहे. तसेच त्याच्याकडे आणखी एक पिस्टल व 4 जिवंत काडतुसे मिळून आलेले आहेत. त्या अनुषंगाने पाथर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून सदर आरोपिताला पुढील कारवाई कामी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला आहे. शावीर शेख, C24 संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.